नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. 16वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. देशभरातील विविध राज्यांतील युवा महिला हॉकीपटू या स्पर्धेत सहभागी झाले असून शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्यासाठी खेळाडूंना या स्पर्धेतून महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. पिंपरी चिंचवडची स्पोर्ट्स सिटी म्हणून ओळख अधिक बळकट करण्यासाठी अशा राष्ट्रीय स्पर्धांना प्रोत्साहन देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. स्थायी समिती सभेत आरोग्य, स्वच्छता, पार्किंग व पायाभूत सुविधांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आरोग्य, स्वच्छता, पार्किंग, रस्ते, पाणी पुरवठा आणि क्रीडा सुविधांबाबत विविध निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शहराच्या सर्वसमावेशक पार्किंग धोरणास मान्यता देत तंत्रज्ञानाधारित पार्किंग व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले. महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक स्वच्छता आणि विविध पायाभूत विकास कामांना मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी पदानुसार कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक आणि विकास कामांसाठी SOP लागू करण्यासही मान्यता देण्यात आली. सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर स्थिर. आज सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर स्थिर असलेले पाहायला मिळत आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 410 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 380 रुपयांनी वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,400 रुपये, 22 कॅरेटचा 1,41,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,38,000 रुपये प्रति किलो इतका आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली 83 लाखांची फसवणूक. परदेशी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट आणि IPO मध्ये 500% नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची 83,80,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. चिखलीतील नावेद जुबेद चौधरी वय 22 राहणार चिखली यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अद्याप सदाफळ, कुलदीप शर्मा आणि विविध बँक खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांनी बनावट प्रमाणपत्र व संकेतस्थळाची लिंक पाठवून विश्वास संपादन केला आणि विविध शुल्कांच्या नावाखाली रक्कम भरायला लावली. रक्कम भरल्यानंतर नफा किंवा मूळ रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. पतीने चोरले 79,000. पत्नी बाथरूममध्ये गेल्याची संधी साधून पतीने घरातील 79,500 रुपयांची रोकड चोरली. चिखलीतील संतकृपा हाऊसिंग सोसायटीत ही घटना घडली असून 23 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. पती व पत्नी वेगवेगळे राहतात. मुलीला भेटण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या पतीने पत्नीची नजर चुकवून रोकड लंपास केली. चिखली पोलिसांनी फिर्यादी महिलेचा पती ऋषिकेश बाजीराव महानवर वय 26 राहणार चिखली याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केलाय. घरगुती वादातून 2 भावांमध्ये वाद. घरगुती वादातून 2 भावांच्या कुटुंबियांमध्ये हाणामारी झाल्याची घटना भोसरीत घडली. शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच चाकू व लोखंडी वस्तूने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दोन्ही भावांच्या परस्पर विरोधी तक्रारीवरून भोसरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून एकाला अटक केली आहे. हल्ल्यात दोन्ही बाजूंचे काही जण जखमी झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी. पिंपरी चिंचवडमधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.